तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला। अभिनेता थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने सर्वांनाच धक्का देत सत्तेच्या दिशेने दमदार वाटचाल केली। 100 पेक्षा जास्त जागा जिंकत नवख्या टीव्हीके पक्षाने सत्ताधारी डीएमके आणि एआयडीएमके पक्षांना जोरदार धक्का दिला। तामिळनाडूतल्या राजकारणामध्ये गेली 49 वर्ष केवळ द्रमुक आणि अण्णा द्रमुक या पक्षांचंच वर्चस्व होतं। दोन्ही पक्षांची अनेकदा तामिळनाडूमध्ये आलटून पालटून सत्ता देखील आहे, पण अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने या राजकीय वर्चस्वाला थेट आव्हान दिलं आणि थेट सत्तेच्या खुर्चीवरती विराजमानही झाले। त्यामुळे विजय हा मुख्यमंत्री होतो का हे पाहणं उत्सुक्याचं आहे। दरम्यान विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसला टीव्हीके सोबत युतीचा प्रस्ताव दिला। तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आणखीन एक मोठा धक्का बसलाय। मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातनं पराभव झालाय। टीव्हीकेचे उमेदवार व्ही.एस. बाबू यांनी त्यांचा पराभव केलाय। या निवडणुकीमध्ये थलपती विजयांच्या पक्षाने इतिहास रचलाय। स्वतःचा पक्ष स्थापित करून तामिळनाडूत सत्तेत येणारा तो पहिला अभिनेता ठरलाय। त्याच्या टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही। विजय यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला। यात विजय यांच्या परिवाराने शिट्टी वाजवून आणि नाचून आपला आनंद व्यक्त केला। तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलपतीच्या टीव्हीकेच्या कार्यालयामध्ये जल्लोष करण्यात आलाय। प्रशांत किशोर यांच्या टीमने जल्लोष केला। प्रशांत किशोर यांनीच विजयच्या टीव्हीके या पक्षाच्या प्रचाराचं काम पाहिलं होतं। तामिळनाडूमध्ये टीव्हीके विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असून ठिकठिकाणी जल्लोष सध्या पाहायला मिळतोय। तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाचे उमेदवार सबरीनाथन यांचा विरुगांबक्कम मतदारसंघातील विजय महत्वाचा ठरलाय। सबरीनाथन हे विजय यांचे दीर्घकाळ ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांचे पुत्र आहेत। सबरीनाथन यांनी डीएमकेच्या प्रभाकर राजा यांचा पराभव केलाय। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विजयने जेव्हा सबरीनाथन यांना तिकीट दिलं होतं तेव्हा वडील आणि मुलगा दोघेही स्टेजवरती भाऊक होऊन रडले होते। थलपती विजय यांनी सर्वसामान्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊन विश्वास दाखवल्यामुळे हे मोठं पाऊल मानलं जात होतं। तामिळनाडूतल्या दणदणीत विजयानंतर अभिनेता टायगर श्रॉफनं थलपती विजयचं अभिनंदन केलंय। लोकांचा तुमच्यावरती असलेला विश्वास पाहून थक्क व्हायला होतं अशी पोस्ट टायगर श्रॉफने केली आहे। तसंच त्यानं विजय यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठा विजय संपादन केलाय। या निवडणुकीमध्ये भाजपच्या मतांचं प्रमाण वाढलंय आणि चांगली कामगिरी केल्याची प्रतिक्रिया भाजप खासदार विनोद तावडेंनी दिली आहे। तर बंगालमधनं टीएमसीचा तंबू उखडून टाकल्याची प्रतिक्रिया विजयानंतर मंत्री आशिष शेलार यांनी दिली। तुष्टीकरणाची राजनीती चालणार नाही, विकासाची राजनीती चालेल हे बंगालमध्ये सिद्ध झालं। आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत आहे। तामिळनाडूमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने जागा वाढल्या आहेत। त्या ठिकाणी स्थानिक नवीन पार्टी पुढे आहे। स्वाभाविकपणे अँटी इन्कम्बन्सी दोघांमध्ये विभागली गेली आहे आणि मला वाटतं की पुडुचेरीमध्ये भाजप सरकार आहे। केरळमध्ये आम्ही खातं उघडतो आहोत, टक्के आमचे वाढत आहेत। पण आजचा खरा विजय बंगालमधला जो आनंद आहे, कारण बंगाल केवळ एक राज्य नाही आहे तर एक सीमावर्ती प्रदेश आहे की ज्या प्रदेशातून मुंबईपर्यंत बांगलादेशी येतात आणि आपले उद्योग व्यवसाय बसवतात। स्थानिक तिथल्या माणसाला उद्योग व्यवसायामध्ये तो मागे टाकतो। मला असं वाटतं की या बंगालच्या विजयाने अनेक प्रश्न आपल्या देशाचे सुटणार आहेत। पण टीएमसीचा तंबू उखाड दिया या पद्धतीचं चित्र समोर येत आहे। आसाममध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आसामी नागरिकांचा मतदारांचा विश्वास भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि तिकडचे मुख्यमंत्री हेमंता यांनी केलेल्या कार्यावर पुन्हा एकदा विश्वास जनतेने भारतीय जनता पक्षाला दाखवला। अभूतपूर्व यश आसाममध्ये मिळालं आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव होणारी काळ्या दगडावरची रेघ होती अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। पश्चिम बंगालच्या जनतेनं मोदींच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवल्याचंही सामंत म्हणाले। बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव होणार
ती काळ्या दगडावरची रेघ होती. त्याच्यामुळं मला असं वाटतं याच्यामध्ये काही नवल नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो विकासात्मक देशाला पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आपला देश जागतिक पातळीवर पहिल्या 5 क्रमांकामध्ये आहे, याचीच प्रचिती पश्चिम बंगालमध्ये आली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भाजपने 90 लाख मतं मतदार यादीतनं हटवल्याचा दावा ठाकरे सेनेचे नेते संजय राऊतांनी केलाय. तसंच निवडणूक आयोग आणि भाजपची युती झाल्याची टीकाही राऊतांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये. पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळतं आहे याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे. 5 राज्यांच्या निवडणूक निकालांवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रमुख पक्षांचा पराभव करून भारतीय जनता पार्टीने प्रचंड मेहनत घेऊन काही राज्यांमध्ये यश मिळवलंय. त्यामुळे आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करायला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले. तृणमूल काँग्रेस किंवा DMK या दोन्ही महत्त्वाच्या देशातल्या इंडिया आघाडीतल्या पक्षांचा पराभव झालेला आहे. प्रथम दर्शनी जे आकडे दिसत आहेत त्यात भारतीय जनता पक्षाने प्रचंड मेहनत घेऊन हा विजय मिळवलेला आहे असं दिसतंय. मला स्थानिक तिथली परिस्थितीची माहिती नाही, आता हळूहळू तिथल्या माहित्या पुढे येतील. आज प्रथम दर्शनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये एवढ्या वर्षांनंतर ममता बॅनर्जींचा खेला खतम होवे असं म्हणत भाजप नेत्या नवनीत राणांनी ममता बॅनर्जींना डिवचलंय. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. थोड़े वर्षानंतर ममता बनर्जी का खेल खत्म, खेला खत्म होवे और ये खेला खत्म कर दिया बंगाल के लोगों ने. आणि याच पद्धतीने मी मनापासून आमचे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करन. लोक म्हणतात मोदी है तो मुमकिन है. ममता बॅनर्जीचा अहंकार तुटला. ममता बॅनर्जीचं ज्या पद्धतीने महिलांची सुरक्षाबद्दल जे हलगर्जीपणा होता, जे त्यांना निग्लेक्ट करत होती आणि जे अत्याचार करणारे लोक त्यांना सपोर्ट करत होती, आज या सगळे विषय संपलं. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात सुनेत्रा पवारांनी विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवलाय. या विजयासह दिवंगत अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडीत काढला. सुनेत्रा पवारांनी ही निवडणूक 2,18,930 मतांच्या फरकानं जिंकली. त्यामुळे देशात सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा नवा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावे जमा झालाय. दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कोणताही जल्लोष करायचा नाही, असं सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. मन खरं तर खूप भरून येते, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी आदरांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल. कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे. ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे. म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय, पण काही लोकांना उत्साह असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे, हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच त्या दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. बारामती पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयानंतर जय पवारांनी बारामतीतल्या मतदारांचे आभार मानले. बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मनावर घेतली, त्यामुळेच हा विजय संपादन झाल्याचं जय पवार म्हणाले. त्यानंतर जय पवारांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं. खरं तर मी सर्वच
बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकरांचे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणलं, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो. जय पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती भाष्य केलंय. विलिनीकरणाबद्दल मी सांगू शकत नाही, त्याबाबतचा निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील असं जय पवार म्हणाले. ते मी स्वतः एकटा नाही ठरू शकत, सर्वच पक्षातले ज्येष्ठ नेते असतील आणि जर विलिनीकरण दोन्ही पक्षांचं व्हायला लागतं, त्याच्यामुळे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर तसं ठरवलं नाहीतर तशी चर्चा केली तर आपण तेव्हा बघू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी विजयानंतर सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय. बारामतीकरांनी अजितदादांकडे बघून सुनेत्रा पवारांना भरघोस मतदान केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी, अजितदादांच्या आदरापोटी या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा काकींना मतदान करून एक रेकॉर्ड त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर 2,80,000 आसपास मतदान होईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, पण ऊन आणि बऱ्याच काही कारणांमुळे ते तिथं झालं नाही. पण ते तेवढं जर झालं असतं, एक असं रेकॉर्ड बनलं असतं की ते कधीही उद्या कुणी विचारसुद्धा करू शकणार नाही ते तोडायचं. पण ठीक आहे, उन्हाच्या झळा आणि सगळं वातावरण त्या ठिकाणी बघून मतदान कमी झालं असलं तरी त्यात 98% मतदान हे सुनेत्रा काकींना अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंनी दणदणीत विजय मिळवलाय. कर्डिलेंनी 1,40,093 मतं मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटेंचा पराभव केलाय. यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह अक्षय कर्डिलेंनी जल्लोष करत हा विजय त्यांचे वडील आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिलेंना समर्पित केलाय. हा विजय पूर्णपणे माझ्या वडिलांसाठी मी समर्पित करतो, कारण की हा विजय मिळवण्यामध्ये सर्व काही आहे हे त्यांचं आहे. वडील माझ्यासोबत नाही म्हणजे मला आज सगळं काही मिळून पण काही न मिळाल्यासारखं आहे. म्हणून निश्चित आज हा विजय जरी मी मिळवलाय, हा विजय मी माझ्या वडिलांना समर्पित केला आहे. हे सगळं काही त्यांचं, या प्रत्येक गोष्ट आज ही जे काही घडतंय होतंय ही सगळी त्यांची आहे. आणि निश्चितपणे त्यांनी जी वाट मला दाखवलेली समाजसेवेची तीच वाट पुढे घेऊन मी निश्चित जाणार. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले 1,12,587 मताधिक्याने विजयी झाले. त्यांचे मेव्हणे आणि राष्ट्रवादी एपीचे आमदार संग्राम जगताप यांनी या विजयाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलंय. फडणवीस खंबीरपणे कर्डिलेंच्या पाठीशी उभे राहिले आणि विखे पाटलांनी पालकत्व स्वीकारल्यामुळे हे यश मिळाल्याचं जगताप म्हणाले. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जसं आत्ताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची भूमिका ह्या निवडणुकीमध्ये बजावली. त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुचेदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय. कर्डिले साहेबांचा संपर्क होता, कर्डिले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण ह्या सगळ्यांबरोबर ह्या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे यांनी एक मोठा कौल आज अक्षय कर्डिले यांना दिलेला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं ऐतिहासिक विजय मिळवलाय. या विजयासह डाव्या लोकशाही आघाडीची सलग 10 वर्षांची सत्ता यूडीएफने संपुष्टात आणली. 140 जागांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 71 जागांचा टप्पा ओलांडताच तिरुवनंतपुरममधल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. केसी वेणुगोपाल, सनी जोसेफ, डी.व्ही. सतीशन, शशी थरूर आणि रमेश चेन्नीथला यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत केक कापून हा विजय साजरा करण्यात आला. बदल आणि विकास या मुद्द्यांवर यूडीएफनं मारलेली ही मुसंडी केरळच्या राजकारणामध्ये काँग्रेससाठी नवसंजीवनी देणारी ठरली.
केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर तिरुवनंतपुरममधील काँग्रेस मुख्यालय इंदिरा भवन इथे कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि केक कापून हा आनंद साजरा केला. सलग 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सत्ता पुन्हा हाती आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. राज्यभर विजय मिरवणुका काढल्या जात आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करत सत्ता राखण्यात यश मिळवलंय. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एनडीएनं राज्यातील मतदारांचा विश्वास संपादन केलाय. आतापर्यंत जाहीर झालेल्या कलांमध्ये एनडीएनं स्पष्ट बहुमताचा आकडा पार केलाय. 126 जागांपैकी जवळपास 100 जागांवरती भाजपचं वर्चस्व राखलंय. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या विजयामुळे ईशान्य भारतातली भाजपची पकड आणखी मजबूत झाली आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष सुरू केला. पश्चिम बंगालमधल्या विजयानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मुंबईमध्ये जोरदार जल्लोष केला. मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयात गरबा खेळत भाजप नगरसेवकांनी जल्लोष केला. नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनीही महिला नगरसेविकांसोबत आनंद साजरा केला. मुंबई महापालिकेमध्ये भाजप पक्ष कार्यालयामध्ये नगरसेवकांनी जल्लोष साजरा केला. जय श्रीराम बोलेगा या गाण्यावरती सर्व नगरसेवकांनी ठेका धरत जयघोष केला. तर यावेळी भाजप नेते किरीट सोमय्यांनी सुद्धा ठेका धरत जल्लोष केला. पश्चिम बंगालचा आसाममधल्या विजयानंतर मुंबई भाजप सोशल मीडियावरती भाजपने पोस्ट केली आहे. हार्टलँड ते बंगालपर्यंत नकाशा केवळ विस्तारत नाहीये तर प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्राचा हा विश्वास आहे. उत्तर दिशेकडून ईशान्येकडे रंगांमधील हा बदल आता केवळ सूक्ष्म राहिलेला नाही. बंगाल तर केवळ एका अशा कथेचा नवा अध्याय आहे जिची सुरुवात आधीच झालेली आहे. सर्व एकत्र मिळून 2047 पर्यंत विकसित भारत घडवूया अशी पोस्ट मुंबई भाजपने केली. ठाण्यातल्या भाजपच्या जिल्हा विभागीय कार्यालयाच्या बाहेर भाजप पक्षाकडनं जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या विजयासह राज्यातल्या पोटनिवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर महाराष्ट्रातही जोरदार सेलिब्रेशन झालं. चंद्रपुरामध्ये भाजपचा जल्लोष पाहायला मिळाला. चंद्रपूर शहरातील प्रमुख चौकात फटाके फोडून आणि मिठाई भरवून हा आनंद साजरा करण्यात आला. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा आणि भाजपच्या संघटनात्मक शक्तीचा विजय असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या यशानंतर परभणीतही भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. शहरातील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. अनेक कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात नाचत विजयाचा आनंद साजरा करताना दिसले. भाजपच्या या विजयामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पुणे जिल्ह्यामध्ये नरसापूर गावात 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाला. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शनं केली गेली आणि ती अजूनही केली जात आहेत. अशातच परभणी जिल्ह्यातही नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी परभणी शहरामध्ये नागरिकांनी एकत्र येत निदर्शनं केली. तर मानवत शहरात ब्राह्मण महासंघ आणि सकल हिंदू समाजानं मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध व्यक्त केला. तसंच अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. नरसापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा परळी शहरात उमटले. छत्रपती संभाजीनगर महाराज चौकात संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे परभणी, बीड आणि अंबाजोगाईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी महिलांनी सरकारकडे आर्थिक योजनांपेक्षा स्त्री सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत तीव्र भावना व्यक्त केल्या.